जय भीम. आपण पाहता IB7 न्यूज. आज आपण पाहूयात जम्बूद्वीपातील भारतातील बौद्ध संगीतीचा इतिहास, प्रमुख 4 धम्मसंगीती कुठे, कोणाच्या अध्यक्षतेखाली आणि कोणत्या शासन काळात झाल्या त्या संदर्भातील ही माहिती बातमीद्वारे आपल्यापर्यंत. पहिली बौद्ध संगीती सप्तपर्णी गुफेच्या राजगृहामध्ये पार पडली, जी सम्यक संबुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर 3 महिन्याने घेतली गेली. आणि ही धम्मपरिषद, ही धम्मसंगिनी 3 बंधूपैकी 3 कश्यप बंधूपैकी एक मोठे कश्यप महाकश्यप यांच्या अध्यक्षतेखाली घेतली गेली. इसवी सन पूर्व 483 मध्ये भरविली गेलेली हे धम्मपरिषद धम्मसंगीती ही धम्मसंगीती अजातशत्रू यांच्या शासन काळात चालली आणि अनेक महिने ही धम्मसंगीती चालली. याचा उद्देश होता की सम्यक संबुद्धाचे जे काही विनय आहेत, सम्यक संबुद्धाचे उपदेश आहेत, या उपदेशांना संकलित करणं आणि 2 पिटकामध्ये त्यांना एकवटणं, म्हणजे विनय पिटक आणि सुत्त पिटक या 2 पिटकामध्ये सम्यक संबुद्धाचे उपदेश संकलित करणं हा त्याचा उद्देश होता. दुसरी धम्मपरिषद झाली ही वैशालीमध्ये. पहिल्या धम्मपरिषदेच्या नंतर 100 वर्षांनी ही दुसरी धम्मसंगीती झाली आणि ती धम्मसंगिनी वैशालीमध्ये झाली. या संगीने याचे अध्यक्षस्थान सर्व कामनी सबकमीर हे याचे अध्यक्ष होते. कालाशिप यांच्या शासन काळामध्ये झाली. या संगीतीत अनुशासनाला घेऊन मतभेद व समाधानासाठी आणि महासंघीय 2 भागात विभाजन झाले. हे धम्मपरिषद कशा संदर्भात झाली तर ही धम्मपरिषद मतभेद, म्हणजे जे मतभेद होते आणि त्यावर समाधान, या संदर्भामध्ये महासंघीयामध्ये 2 भागामध्ये या धम्मपरिषदेचे विभाजन झाले. या धम्माचे विभाजन झाले या धम्मसंगीतीमध्ये, बौद्ध संगीतीमध्ये. तिसरी धम्मसंगीती पाटलीपुत्र येथे इसवी सन पूर्व 251 मध्ये, इसवी सन पूर्व 251 मध्ये पाटलीपुत्रमध्ये तिसरी धम्मसंगीती झाली. यामध्ये मोगलीपुत्र तिस्स हे यांनी या धम्मसंगीतीचे, बौद्ध संगीतीचे अध्यक्षस्थान भूषवले होते. सम्राट अशोकाच्या काळामध्ये ही धम्मसंगीती झाली आणि विशेष म्हणजे या सम्राट अशोकाच्या काळात ही धम्मसंगीती झाल्यामुळे यामध्ये संघातील भेदाविरोधात कठोर नियम तयार करण्यात आले. बौद्ध धम्माला स्थायित्व प्रदान करण्याच्या उद्देशाने हे तिसरी धम्मसंगिनी सम्राट अशोकाच्या काळामध्ये झाली. तर चौथी धम्मसंगिनी ही काश्मीरच्या कंडलवनामध्ये इसवी सनाच्या पहिल्या शतकात सुमित्र याच्या अध्यक्षतेत ही झाली. त्याला एक अध्यक्ष तर दुसरा उपाध्यक्ष सुद्धा यात चौथ्या धम्मसंगीतीमध्ये होता. कुशाण वंशाच्या शासन काळात ही धम्मसंगीती झाली. परिणाम काय झाले धम्मसंगीतीचे तर बौद्ध धर्म 2 संप्रदायामध्ये वाटला गेला. हिनयान आणि महायान या 2 संप्रदायामध्ये धम्माची विभागणी झाली. असे बदलते स्वरूप 4 धम्मसंगीतीमध्ये आपण पाहिले. तर 5वी धम्मसंगीती सरळ 1800 वर्षानंतर म्हणजे 1871 मध्ये म्यानमारमध्ये ही धम्मसंगीती राजा मिंदन यांच्या संरक्षणात झाली. यामध्ये मुख्यत्वे करून थेरवाद बौद्ध धम्माच्या पाली ग्रंथाचे पाठांतर करून आणि त्याचे शुद्धीकरण करणे हा उद्देश होता. याचे अध्यक्ष 3 वरिष्ठ भिक्खू याचे अध्यक्ष होते. तर याचा परिणाम काय झाला तर या 5व्या धम्मसंगीतीचा, म्यानमारमध्ये झालेल्या 5व्या धम्मसंगीतीचा, बौद्ध संगीतीचा परिणाम असा झाला की 729 संगमर दगडाच्या पाठीवर 729 पाट्यांवर पाली भाषेत त्रिपिटक कोरले गेले. आणि ही पाली भाषेतील 729 पाट्यावरील त्रिपिटक, संगमरावरील त्रिपिटक हे विश्वातील सर्वात मोठा ग्रंथ असल्याचे म्हटले जाते. ह्या आहेत बौद्ध संगीती. आणि असा झाला या बौद्ध संगीतीचा एकंदरीत हा कालावधी आणि त्यातून जे फलित निघालं आहे ते फलित आपण पाहिलेत. पाहूया यानंतर हे आणखी काही धम्मविषयीचं
ऐतिहासिक बातमी.